नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं मी कविता कवी वंदना या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून अगदी स्वागत करते. आज आपण कुंभ राशीबद्दल 12 मे ते 20 मेपर्यंत अगदी महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. महत्त्वपूर्ण कोणत्या घटना घडणार आहेत, कोणते चमत्कार घडणार आहेत आणि हे दिवस आपल्यासाठी का महत्त्वाचे आहेत, हे संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आजपासूनच तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते आधीच तुमच्या भाग्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे आता वेळ बदलते, ग्रहांची चाल देखील बदलते आणि तुमच्या जीवनाची दिशासुद्धा आता कायमची बदलणार आहे. काही लोक तुमच्यापासून दूर जाणार आणि काही अचानक जवळ येणार आणि अशी एक घटना घडणार की जी तुमच्या पुढच्या अनेक वर्षांचा पाया ठरणार. तुम्हाला कदाचित वाटेल हे असं अचानक असं का ठरलं, परंतु लक्षात ठेवा हे अचानक नाही, तर हे नियतीचंच नियोजन आहे. जर तुमची पण कुंभ रास आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की पुढचे काही क्षण तुमचं भविष्य उघड करणार आहेत आणि पुढच्या काही येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचं भाग्य काय सांगत आहे याची संपूर्ण माहिती मी आज तुमच्या सर्व भक्तांना सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर यामध्ये तुम्हाला फक्त एकच विनंती करेन की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा, कारण की तुमचा हा सकारात्मक प्रतिसाद मला अशीच नवनवीन माहिती आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि याचं नवीन नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राईबचं बटन एकदा जरूर प्रेस करा. तर आता बघूया की या महत्त्वपूर्ण दिवसांमध्ये अशा कोणत्या गोष्टी घडणार आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये मोठे चमत्कार घडणार आहेत. तर यातील पहिली घटना म्हणजे अचानक तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडणार आहे. आता तुमच्या आयुष्यात असा टप्पा सुरू होत आहे जिथे नशीब आता अचानक तुमच्याकडे वळताना तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला जाणवेल इतके दिवस ज्या अंधारातून तुम्ही चालत होता आता त्याचा शेवट जवळ आला आहे. अनेक वेळा तुम्ही मनात विचार केला असेल की माझ्या बाबतीत अनेक अडथळे का येतात, माझं काम शेवटच्या क्षणी येऊन का थांबतं, इतकी मेहनत करूनही त्याचं फळ का मिळत नाही. परंतु तुम्हाला सांगते की विश्व प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ठरवत असतो आणि या राशीसाठी ही वेळ आता सक्रिय झालेली आहे. एक प्रभावी व्यक्ती तुमच्या बाजूने उभी राहू शकते, एखादी बंद झालेली जुनी संधी पुन्हा तुमच्यासाठी उघडू शकते, अडकलेली रक्कम अचानक तुमच्या खात्यात जमा होणार किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अनेकदा प्रयत्न करून थकलात तिथूनच आता तुम्हाला सकारात्मक उत्तर येऊ शकतं. परिस्थिती इतक्या वेगाने बदलेल की तुम्हालाच विश्वास बसणार नाही की हेच ते आयुष्य आहे की ज्यात काही दिवसांपूर्वी मी निराश होतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हा फक्त आर्थिक भाग्याचा दरवाजा नाही, तर हा आहे तुमचा आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि ओळख वाढवणारा दरवाजा आहे. लोक जे तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. तुमचं मत महत्त्वाचं ठरेल, तुमची उपस्थिती जाणवेल आणि तुमच्या शब्दांना वजन मिळेल. परंतु या क्षणी सर्वात मोठी परीक्षा तुमच्या धाडसाची असणार, कारण अचानक आलेली संधी ही तुम्हाला घाबरवते आहे. मी हे करू शकेल का, ही संधी माझ्यासाठी आहे का, तर असे सर्व काही प्रश्न तुमच्या मनात येतील. परंतु याच वेळी ठाम राहणं हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असेल, कारण भाग्य दरवाजा उघडत आहे, परंतु त्या दरवाजातून आत्मविश्वासाने पुढे जाणं आता हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. जर तुम्ही त्या क्षणी निर्णय घेतला, भीती बाजूला ठेवली आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर ही घटना तुमच्या पुढच्या 5 ते 7 वर्षांचा भक्कम पाया ठरू शकतो आणि हीच आता योग्य वेळ तुमच्या बाजूने फिरतीये. त्यामुळे सज्ज राहा, कारण जे येणार आहे ते साधं नाही, ते तुमचं अगदी आयुष्य नव्या उंचीवरती नेऊन ठेवणारं असणार आहे. दुसरी घटना घडणार आहे ती म्हणजे की कुंभ राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात आता अशी एक व्यक्ती आहे जी वरवर तुमच्याशी चांगलं वागते, गोड बोलते, साथ देण्याचं नाटक करते, परंतु तुम्हाला सांगते की त्या मनामध्ये त्यांच्या वेगळेच विचार ठेवतात. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला, ज्यांच्याशी तुम्ही तुमच्या योजना, तुमचे स्वप्न, काही तुमच्या कमजोरी शेअर केल्या असतील, त्या व्यक्तीचा खरा चेहरा आता तुमच्यासमोर येणार आहे. एखादी छोटी घटना, एखादं बोललेलं वाक्य किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती तुमचे नक्कीच डोळे उघडणार आहे. सुरुवातीला कदाचित तुम्हाला धक्का बसेल, तुमचं मन दुखावेल, तुम्हाला राग पण येईल, परंतु हे सत्य वेळेवर समोर येणं तुमच्यासाठी चांगलं ठरणार आहे, कारण नियती तुम्हाला आता चुकीच्या संगतीतून बाहेर काढत आहे. ही घटना तुम्हाला मोठा धडा शिकवेल की प्रत्येकावरच आंधळा विश्वास ठेवू नये.
तुम्हाला मनात आधीच कुठेतरी संशय होता, परंतु तो संशय आता तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल, स्पष्टपणे दिसेल. या घटनेनंतर तुम्ही अधिक सावध व्हाल, अधिक शहाणे आणि भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत होणार आहात. आणि लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या आयुष्यात दूर जातात ना, ते कायमचं नुकसान नसतं, तर ते कधीकधी तुमच्या मोठ्या यशाची आधी जी तुमच्या आयुष्यातील या लोकांनी केलेली तुमचं नुकसान आहे त्याची साफसफाई असते. त्यामुळे सत्य समोर येणारच आणि त्या सत्यामुळे तुमचा हा मार्ग तुम्हाला अधिक स्पष्ट होणार. त्यामुळे हे सर्व काही लक्षात ठेवा आणि बिलकुल पण काळजी करू नका. तिसरी घटना म्हणजे तुमच्या आर्थिक उन्नतीचा मोठा संकेत. तर तुम्हाला सांगते, कुंभ राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात आर्थिक बाबतीत जो ताण अनिश्चित होता, कधीकधी तुम्हाला अपमानासारखी परिस्थिती निर्माण झाली होती का, ती आता हळूहळू संपण्याच्या मार्गावर असणार आहे. अनेक दिवस तुम्ही मनात विचार करत होतात की इतकी मेहनत करूनही हातात काहीच का राहत नाही आहे, माझं नशीब पैशांच्या बाबतीत इतकं कठीण का आहे. आणि लक्षात ठेवा, पैसा हा केवळ कष्टावर नाही तर योग्य वेळ, योग्य निर्णय आणि ग्रहांच्या अनुकूल परिस्थितीवर देखील अवलंबून असतो. आणि आता ती अनुकूल परिस्थिती तुमच्या बाजूने तुम्हाला वळताना दिसत आहे. अडकलेली रक्कम तुमची अचानक सुटू शकते. जिथे तुम्ही आशा सोडली होती तिथूनच तुम्हाला आता सकारात्मक बातमी येऊ शकते. मग एखादा नवीन प्रोजेक्ट असू शकतो, नवीन जॉब ऑफर असू शकते, किंवा तुमचं प्रमोशन असू शकतं, किंवा एखादा साईड बिझनेसची संधी देखील तुमच्या समोर येऊ शकते. आणि सुरुवातीला तुम्हाला एकदम या गोष्टी लहान वाटू शकतं, परंतु हे पुढे जाऊन तुम्हाला मोठा आर्थिक आधार तुमचा बनणार आहे. आणि विशेष म्हणजे हा पैसा फक्त हाती येणार नाही, तर तुमचा तो आत्मविश्वास देखील परत आणणार आहे. लोकांच्या नजरेत तुमची जी किंमत वाढेल, तुमचं मत विचारात घेतलं जाईल आणि तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान वाटेल की तुम्ही कठीण काळातही हार मानली नाही. परंतु इथे एक मोठी जबाबदारी आहे. आलेला हा पैसा टिकवणं हे कमवण्या इतकं महत्त्वाचं असतं. भावनेतून खर्च, दिखावा, चुकीच्या गुंतवणुकी टाळा. व्यवस्थित नियोजन करा, थोडी बचत ठेवा आणि भविष्याचा सुरक्षित पाया तयार करा. कारण हा काळ पैशांचा प्रवाह वाढवणारा नाही, तर पुढील काही वर्षांसाठी तुम्हाला आर्थिक स्थिरता देणारा काळ आहे. आता विश्व तुम्हाला योग्य फळ देण्यास तयार झालेलं आहे. चौथी घटना जी घडणार ती म्हणजे तुमचा जुना संबंध पुन्हा संपर्कात येणार. तर कुंभ राशीच्या मंडळींनो, भूतकाळातला एखादा अध्याय जो तुम्ही बंद केलेला होता किंवा बंद झाला आहे तुम्हाला असं वाटत होतं, तो पुन्हा तुमच्या समोर पुन्हा उघडू शकतो. तुमची जुनी मैत्रीण, जुनं प्रेमसंबंध किंवा तुटलेला संपर्क किंवा गैरसमजुतातून दूर गेलेली व्यक्ती, यातून आता तुम्हाला अचानक कॉल, मेसेजमध्ये तुमच्याशी पुन्हा जोडले जाऊ शकतात. सुरुवातीला तुम्हाला आश्चर्य वाटेल की अचानक असं का घडतं आहे. तर लक्षात ठेवा, काही भेटी या योगायोग नसतात, तर या अपूर्ण राहिलेल्या भावना, न बोललेले शब्द, न सुटलेले प्रश्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये परत येत असतात. आणि ही पुनर्भेट आनंद देणारी असेल, गोंधळ निर्माण करणारे असेल, तर ते तुमच्या परिपक्वतेवर आणि सध्याच्या परिस्थितीवर देखील अवलंबून असेल. जर ती व्यक्ती खरोखर बदलली असेल ना, तर तुमचं भलं निश्चित आहे. तुम्हाला सांगते की ती व्यक्ती तुमचं भलं इच्छित असेल, तर हा संबंध तुम्हाला नव्या समजुतीने आणि मर्यादेने पुन्हा सुरू होऊ शकतो. पण भूतकाळातल्या जखमा, फसवणूक किंवा वेदना असेल, तर त्या नियतीने तुम्हाला शेवटचा धडा शिकवण्यासाठी ही भेट घडवत आहे. यावेळी तुम्हाला सांगते की भावनांपेक्षा शहाणपणाने निर्णय घ्या. कारण प्रत्येक आलेली व्यक्ती आयुष्यात राहण्यासाठी येत नाही, तर ती काही जण फक्त तुमचं मन मोकळं करून पुढे जाण्यासाठी देखील येत असतात. तर भूतकाळाचा हा दरवाजा पुन्हा उघडतो आहे, पण आतमध्ये कोणाला जागा द्यायची आता हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. कारण की आता तुम्ही भूतकाळामधल्या ज्या तुम्हाला ठेच लागलेल्या, जे तुमचं मन दुखलं, त्याच्यातून तुम्ही आता पूर्णपणे परिपक्व झालेले आहात. त्यामुळे तुम्ही आता योग्य प्रकारे योग्य निर्णय नक्कीच घेऊ शकतात. पाचवी घटना म्हणजे घरात शुभ वार्ता आणि सकारात्मक ऊर्जा येणार आहे. तर कुंभ राशीच्या मंडळींना तुमच्या घरात, कुटुंबात जे काही दिवसांपासून तुम्हाला तणाव, चिंता किंवा शांततेचा अभाव जाणवत होता, त्यात आता मोठा सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येईल. जसे की आनंदाची बातमी, नोकरी लागणे, परीक्षेत यश येणे, मुलांच्या यशाच्या वार्ता कानावरती येणे, लग्नाची चर्चा पक्की होणे, नवीन घर किंवा वाहन खरेदी करणे किंवा कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीची बातमी असू द्या. अचानक वातावरण तुम्हाला बदलावून टाकेल.
घरातील वाद कमी होतील, संवाद वाढेल आणि एकत्र बसून निर्णय घेण्याची तुमची तयारी दिसेल. काहींसाठी घरात धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चा, एखादा समारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होईल आणि दैवी ऊर्जा वाढेल. घरामध्ये शांतता नांदेल आणि विशेष म्हणजे ही शुभ वार्ता केवळ बाह्य आनंद देणारी नाही, तर तुमच्या मनाला स्थैर्य देणारी असणार आहे. तुम्हाला जाणवेल की कितीही बाहेर संघर्ष असला तरी घरचं वातावरण मजबूत असेल तर माणूस कोणत्याही अडचणीला सामोरे जाऊ शकतो. या काळात ज्येष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी कायमचा महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे तुमची अडकलेली कामे सोपे होतील. मात्र लक्षात ठेवा, सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी अहंकार, जुने वाद, नकारात्मक चर्चा टाळणं फार गरजेचं असणार आहे. तुमच्या घरात आनंदाचा दिवा पेटणार आहे आणि त्याचा प्रकाश आता तुमच्या आयुष्याला पूर्णपणे उजळून टाकणार आहे. 6वी घटना जी आहे ती म्हणजे मानसिक ताणातून तुम्हाला मुक्ती मिळणार. तर कुंभ राशीच्या मंडळींनो, गेल्या काही काळापासून तुमच्या मनावर एक अदृश्य भार होता. एक तुम्हाला अदृश्य चिंता होती, असुरक्षितता होती, भविष्याबद्दल भीती होती. लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला झालेली वेदना किंवा स्वतःबद्दल निर्माण झालेली शंका. बाहेरून तुम्ही खूप मजबूत दिसतात, परंतु आतून मात्र विचारांचं वादळ सुरू होतं. आता हा काळ बदलतो आहे. हळूहळू परिस्थिती स्पष्ट होऊ लागेल. काही प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनात गोंधळलेली अवस्था स्थिर होऊ लागेल. एखाद्या व्यक्तीशी झालेली मनमोकळी चर्चा, एखादा सकारात्मक निर्णय किंवा अचानक मिळालेली चांगली बातमी या गोष्टी तुमच्या मनावरचा ताण हलका करतील. तुम्हाला जाणवेल की जे ओझं तुम्ही एकट्याने इतके दिवस वाहत होता ते इतकं जड नव्हतं, फक्त तुम्ही त्याच्याकडे चुकीच्या दृष्टीने पाहत होतात. आता तुमचा आत्मविश्वास परत येईल, तुमची झोप सुधारेल आणि निर्णय घेताना तुमच्या मनावरची भीती देखील कमी होईल. ही फक्त मानसिक शांतता नाही, तर नवीन ऊर्जेचा जन्म आहे. या काळात ध्यान, प्रार्थना किंवा एकांतात काही वेळ घालवणं तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरणार. लक्षात ठेवा, बाहेरचं यश मिळण्यापूर्वी आतली लढाई जिंकावी लागते आणि तुम्ही तर ही लढाई जिंकण्याच्या अंतिम टप्प्यात आहात. आता तुमचं मन तुमची सर्वात मोठी ताकद बनणार आहे. 7वी घटना म्हणजे करिअरमध्ये अचानक मोठा बदल. तर मंडळींनो, तुमच्या करिअरच्या क्षेत्रात आता असा टप्पा येणार आहे जो पूर्ण दिशा बदलू शकतो. अनेक दिवस तुम्ही खूप मेहनत करत होतात, परंतु योग्य तुम्हाला ओळख मिळत नव्हती, वरिष्ठांकडून कौतुक होत नव्हतं किंवा तुमची क्षमता पूर्णपणे वापरली जात नव्हती. आता परिस्थिती बदलणार आहे. अचानक नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. पदोन्नतीची चर्चा सुरू होऊ शकते किंवा नवीन जॉब ऑफर तुमच्यासमोर येऊ शकते, जी सुरुवातीला धाडसी निर्णय वाटेल. काहींसाठी सध्याचं काम सोडून पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रात जाण्याची संधी देखील निर्माण होऊ शकते. सुरुवातीला हा बदल तुम्हाला थोडा धक्कादायक वाटेल, कारण तो तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर नेणारा असेल. पण लक्षात ठेवा, मोठी प्रगती नेहमी भीतीच्या पलीकडे असते. तुमच्या कल्पना, तुमचे वेगळेपण, तुमचा दूरदृष्टीपणाचा स्वभाव आता तो लोकांच्या लक्षात येईल. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये संधी मिळू शकते, जिथे तुमची खरी क्षमता चमकेल. मात्र या काळात संयम, शिस्त फार महत्त्वाचा आहे. छोट्या चुका टाळा. कागदपत्र, करार किंवा बोलण्यात सावधगिरी बाळगा. करिअरचा हा टप्पा साधा नाही आहे. हा तुमच्या आयुष्याला प्रतिष्ठा, स्थैर्य, आर्थिक उंची देणारा वळण ठरू शकतो. 8वी घटना म्हणजे आरोग्याबाबत महत्त्वाचा इशारा. या काळात तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे. शरीर काही छोटे संकेत देऊ शकतं. थकवा, डोकेदुखी, झोप न लागणे, पचनाच्या तक्रारी किंवा अचानक आलेली कमजोरी, जे तुम्हाला सुरुवातीला तुम्ही दुर्लक्ष करू शकता. परंतु लक्षात ठेवा, हे संकेत लहान असले तरी परंतु त्याचा अर्थ मात्र मोठा असू शकतो. गेल्या काही काळातील तुमचा मानसिक ताण, अनियमित दिनचर्या आणि कामाचा दबाव याचा परिणाम आता तुमच्या शरीरावर दिसू लागेल. ही घटना घाबरवणारी नाही, तर तुम्हाला सावध करणारी आहे. वेळेतच आपल्या तब्येतीची काळजी केली तर मोठी समस्या टाळता येऊ शकते. हा काळ तुम्हाला शिस्तबद्ध जीवनशैलीकडे वळवण्यासाठी आलेला आहे. योग्य झोप, संतुलित आहार, योग्य व्यायाम आणि मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा प्रार्थना. विशेषतः पाणी कमी पिणे, जास्त ताण, जेवणाच्या वेळा चुकवणे. जर गरज वाटली तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात विलंब करू नका आणि योग्य वेळापत्रक आपलं सांभाळा. लक्षात ठेवा, पैसा,
करिअर, नाती ह्यांपेक्षा आरोग्य सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि इथे फक्त एक इशारा की तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर हे तुम्हाला अधिक मजबूत, जागृत आणि दीर्घकाळ यशस्वी ठेवण्यासाठी हे मी तुम्हाला आज सांगत आहे. त्यामुळे तुमचं शरीर हे तुमच्या स्वप्नांचं वाहन आहे, त्याची योग्य ती काळजी नक्कीच करा. नवी घटना म्हणजे मंडळींनो, आता तुमच्या आयुष्यात एक असा प्रसंग येऊ शकतो जिथे एखादं मोठं संकट शेवटच्या क्षणी टळेल. तुम्हाला स्पष्ट जाणवेल की कुठली तरी अदृश्य शक्ती तुम्हाला संरक्षण करते. एखादा अपघात टळणे, चुकीचा निर्णय घेण्याआधी सत्य समोर येणे, आर्थिक नुकसान होण्यापूर्वी आधीच सावध होणे किंवा चुकीच्या लोकांपासून वेळीच दूर होणे, हे सर्व तुम्हाला योगायोग वाटेल. पण त्यामागे तुम्हाला सांगते, एक दैवी संरक्षणाची शक्ती आता कार्यरत असेल. तुम्ही कदाचित म्हणाल, थोडक्यात वाचलो. हे वाक्य त्या कृपेचा पुरावा असेल. या काळात तुमची अंतर्प्रेरणा खूप मजबूत होईल. मनात अचानक येणारे संकेत, एखाद्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेली शंका किंवा एखादा निर्णय पुढे ढकलण्याची भावना, हे सर्व आता दुर्लक्ष करू नका. कारण विश्व तुम्हाला आता इशारे देत आहे. तुम्ही ज्या संकटाला सामोरे जात होता ते तुमच्यासाठी आशीर्वाद ठरणार आहे. कारण त्या प्रसंगांमुळे तुम्ही आता अधिक सावध, अधिक जागरूक आणि अधिक आध्यात्मिक बनणार आहात. हे लक्षात ठेवा, जेव्हा दैवी संरक्षण असतं ना, तेव्हा शत्रूचे प्रयत्न हे निष्फळ ठरतात आणि संकट संधीमध्ये बदलतात. तुमच्यावर कृपेची सावली आहे आणि योग्य मार्गावर तुम्हाला राहील. कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला नुकसान करू शकत नाही. 10वी घटना म्हणजे अचानक प्रवासाचा योग आणि भाग्यवर्धक हालचाली. मंडळींनो, अचानक एखादा प्रवास तुमच्या आयुष्यात घडू शकतो, जो कामानिमित्त असू शकतो किंवा कुटुंबीय कारणासाठी देखील असू शकतो किंवा अनपेक्षित निमित्ताने देखील ठरू शकतो. सुरुवातीला हा प्रवास तुम्हाला घाईगडबडीचा वाटेल, पण पुढे जाऊन तो अत्यंत फायदेशीर ठरेल. या प्रवासादरम्यान तुम्हाला एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटू शकते, नवीन संधी मिळू शकते किंवा एखादा असा निर्णय घ्यावा लागू शकतो जे तुमच्या पुढील आयुष्याची दिशा बदलवून टाकेल. काही व्यक्तींसाठी हा प्रवास आध्यात्मिक ठरू शकतो. मंदिर, तीर्थक्षेत्र किंवा शांत ठिकाणी जाण्याचा देखील योग येऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या मनाला मोठा दिलासा आणि स्पष्टता मिळेल. विशेष म्हणजे हा प्रवास शारीरिक हालचाली नसून तर भाग्याची हालचाल आहे. तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला अडकून पडल्यासारखं वाटत होतं, तिथून आता बाहेर पडण्याची ही संधी आहे. नवीन जागा, नवीन वातावरण आणि नवीन लोक तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवतील. मात्र प्रवासात कागदपत्र, वेळ आणि आरोग्य यांबाबत काळजी नक्कीच घ्या. कुंभ राशी हा प्रवास साधा नाही. तो तुमच्या जीवनात नव्या ऊर्जेचा, नव्या ओळखीचा आणि नव्या यशाचा मार्ग ठरू शकतो. 11वी घटना म्हणजे आयुष्य बदलणारा अंतिम निर्णय. या सर्व घटनांनंतर तुमच्या आयुष्यात एक असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला मोठा आणि निर्णायक निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय साधा नसेल. तो तुमच्या करिअरचे, नातेसंबंधांशी, राहण्याच्या ठिकाणाशी किंवा एखाद्या मोठ्या गुंतवणुकीशी संबंधित असू शकतो. अनेक दिवस तुम्ही संभ्रमात होतात, मनात द्वंद्व होतं, करावं की नेमकं काय करावं हा प्रश्न सतावत होता. पण आता अशी परिस्थिती निर्माण होत आहे की तुम्हाला स्पष्ट भूमिका घ्यावीच लागेल. हा निर्णय भावनेच्या भरात घेतलेला नसेल, तर अनुभव, धडे, अलीकडच्या घटनांनी घडवलेला असेल. या क्षणी तुमचं आत्मभान सर्वात महत्त्वाचं ठरेल. तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी निर्णय घेणार नाहीत, तर स्वतःच्या भविष्यासाठी तुम्ही ठाम पावलं उचलाल. काही लोकांना तुमचा हा निर्णय पटणार नाही. काही जण तुमच्यापासून दूर जातील, परंतु जे तुमच्यासोबत राहतील ते खऱ्या प्रवासाचा भाग असतील आणि ते कायम तुमच्यासोबत राहतील. लक्षात ठेवा, हा निर्णय पुढील 5 ते 7 वर्षांचा पाया घालणार आहे. भीती, शंका आणि भूतकाळातील चुका यांना मागे ठेवून आता तुम्ही आधीपेक्षा अधिक शहाणे, अधिक मजबूत आणि अधिक जागृत आहात. या नियतीने तुमच्यासमोर 2 रस्ते ठेवलेले आहेत. तुम्ही जो रस्ता निवडाल तेच तुमचं भविष्य घडवणार आहे. आज तुम्ही ऐकलेल्या या सर्व घटना अजिबात साध्या नाहीत. हे केवळ शब्द नाही, तर नियतीचा संकेत आहे. वेळ बदलते, लोक बदलतात, परिस्थिती बदलते आणि सगळ्यात म्हणजे तुम्ही बदलतात. काही घटना तुम्हाला आनंद देतील आणि काही तुम्हाला जागं करतील, तर काही तुमची परीक्षा घेतील. परंतु लक्षात ठेवा, ज्याच्यावर दैवी कृपा असते ना, त्याला कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. तुमच्यासाठी येणारा काळ हा भीतीचा नाही, तर जागृतीचा आहे.
संधी येतील, सत्य समोर येईल, तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि योग्य निर्णय हे आता तुमच्या हातात आहे. नित्य दरवाजा उघडत आहे. आता आत्मविश्वासाने त्यामध्ये फक्त चालत जाणं हेच तुमचं काम आहे. जर तुम्ही खरे असाल आणि तुमच्या भाग्यावर विश्वास असेल तर तुम्हाला सांगते की हे आता विश्व फक्त तुमच्यासाठी तुमचं आयुष्य घडवत आहे. तर तुम्हाला सांगते की सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह विचार करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.